शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. अवताडेजी, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. शेतकरी बंधू भगिनींनो, शेती उत्पादनं आपल्याला मिळण्यासाठी अनेक सजीव आपल्याला मदत करत असतात. यामध्ये मग सूक्ष्मजीवांपासून गाय आहे किंवा पशुधन आहे आपलं, आणि याचबरोबर महत्त्वाचा जो पॉलिनेशन म्हणजे परागीभवनाचा जो काम करते ती मधमाशी, ही सुद्धा आपल्याला एक निसर्गाने दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे. या मधमाशीचा हा जो नैसर्गिक पॉलिनेशनचा गुणधर्म आहे, त्याबरोबरच ती आपल्याला मधाचं सुद्धा उत्पादन देत असते. तिच्या ह्याच देणगीचा आपल्याला व्यवसायात उपयोग करता येईल का, आणि ह्याच्यासाठी नेमकं काय करावं लागेल, ते याच विषयीचं आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मुक्काम पोस्ट श्रीरामपूर इथले मधुमक्षिका पालनाचे मास्टर ट्रेनर ऋषिकेश अवताडेजी. ऋषिकेशजी, आपण सुरुवातीला मधमाशी पालन म्हणजे नेमकं काय, तर याविषयी आपण शेतकरी बंधूंना सांगूया. नक्कीच. मधमाशी पालन याविषयी सगळ्यांनाच कुतूहल असतं, कारण लहानपणापासून तर आपण जेव्हा मोठे होतो किंवा आपण पुढं आपल्या आयुष्यात प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की मधमाशा काम कसं करतात. तर मधमाशी पालन म्हणजे एकदम सोपं त्याचं मी तुम्हाला उत्तर सांगतो की लाकडी पेटीमध्ये मधमाशा माणसाच्या मनाप्रमाणे त्यांना वागवणे, याला आपण थोडक्यात म्हणतो की मधमाशी पालन करणे. कारण मधमाशी पालन हे निसर्ग करत असतो. निसर्गामध्ये मधमाशा असतात, त्यांचं पालन पोषण निसर्ग करत असतो. परंतु मुद्दामहून मानव जेव्हा तिथे येतो, लाकडी पेटी जेव्हा येते, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की मधमाशी पालन. म्हणजे आपण हे व्यावसायिक स्वरूपामध्ये करू शकतो या. नक्कीच. पूर्वी हा एक व्यवसाय म्हणून बघितला जात नव्हता. पूर्वी काय असायचं की तुमच्या झाडालाच मधमाशीचे पोळं असायचं. मग जो आदिमानव असायचा तो काय करायचा, झाडावर जायचा, ते पोळं काढायचा, मध मिळवायचा आणि तो मध तो खाण्यासाठी वापरायचा. परंतु त्याच्यामध्ये काय व्हायचं की ते मधमाशीचं पोळं त्याच्या घरापासून दूर जायचं. मग माणसाने काय विचार केला की आपल्याला आता थोडा गॅप पडतोय मध मिळण्यामध्ये, मग आपण काय करूया, मधमाशीने एक चांगला असं एक लाकडी पेटीमध्ये तिला ठेवूया आणि तिचं थोडी काळजी घेऊया. म्हणजे काय होईल की ती उडून जाणार नाही आणि आपल्याला नेहमी मध मिळत राहील. आणि याच दृष्टीने विचार करून माणसाने मग एका पेटीच्या 2 पेट्या केल्या, 2च्या 4 झाल्या. मग त्याच्याकडे मध जास्त आला. मग शेवटी आता जास्त आलं म्हणजे काय करायचं, त्याने विकायला सुरुवात केली. हळूहळू व्यवसायामध्ये रूपांतर त्याचं झालं. नक्की सर, खूप छान असं हे मधमाशी पालनाचं मॉडेल आपण आपलं सांगितलं. शेतकरी बंधूंनो, आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, आपले प्रश्न विचारू शकता. संपर्क करण्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 77 93 किंवा 242 32 88. सर, आता मी म्हणलं की मधमाशी पालन हे शेतीसाठी म्हणून फार उपयुक्त आहे, फार गरजेचं आहे. तर नेमकं हे शेतीसाठी मधमाशा कशा उपयुक्त आहेत, नेमका काय कार्यभाग त्या करत असतात, काय? तर जेव्हा केव्हा आपल्या शेतामध्ये आपलं पीक फुलोऱ्यामध्ये येतं, म्हणजे त्याला फुलं येतात. आता असं एकही पीक नाही की त्याला फुलं आले नाही तर त्याला फळं आले, असं एकही पीक नाही किंवा असं एकही फळ नाही. तर पहिलं निसर्गामध्ये बीज तयार होण्यासाठी तुम्हाला मधमाशीची गरज पडते. कशी, जेव्हा फुलं येतात त्या फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी परागीभवन ही क्रिया होणे गरजेचं आहे. त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. मग त्या फर्टिलायझेशन पुन्हा निर्माण होण्यासाठी परागीभवनाची गरज असते. मधमाशी काय करते की जेव्हा फुलावर जाते, आता मधमाशीला माहित नाही की परागीभवनाचं एवढं महान कार्य करते, ती करते पण तिच्यासाठी करते आणि अनाहतपणे तिच्याकडून ते होऊन जातं आणि ती जेव्हा फुलावर जाते त्यावर परागीभवन होतं आणि थोड्या दिवसामध्ये त्या फुलाचं रूपांतर फळामध्ये होतं किंवा बीजामध्ये होतं. मग शेतकऱ्याला उत्पन्न वाढीमध्ये नक्कीच मदत करणारी पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे मधमाशी. अशा पद्धतीने ती काम करते. नक्कीच. पण याच्यामध्ये एक शंका अशी निर्माण होती सर, तर बाकीचे पण किडे म्हणजे कीटक आहेत जे फुलांवरती जातात, इकडे तिकडे हे करत असतात, मग मधमाशीचंच परागीभवनातलं महत्व काय आहे? तर 2 फॅक्टर याच्यामध्ये आपल्याला महत्वाचे ठरतात. एक तर म्हणजे मधमाशांची असणारी संख्या. तुम्ही जर बाकीच्या कीटकांबरोबर तिचं कम्पॅरिझन केलं किंवा वर्षभर त्यांची उपलब्धता जर तुम्ही बघितली तर मधमाशा हे वर्षभर असतात, पण बाकीचे कीटक हे सीझननुसार असतात. दुसरी गोष्ट, मधमाशांचं जी कन्सिस्टन्सी म्हणजे काम करण्याची पद्धत आहे. समजा तुमच्या शेतामध्ये बाजरीचं पीक आलेलं आहे, फुलं आलेले आहे, तर मधमाशी कन्सिस्टन्टली किंवा प्रत्येक वेळेस ती त्या बाजरीवर जाणार.
बरं. काम करत राहणार. हां, हां. पण बाकीचे कीटक कसे की बाजरीवर काम करतील, ज्वारीवर काम करतील, दुसऱ्या पिकांवर पण काम करतील. तर हां. कन्सिस्टन्सी नाहीये. तर कन्सिस्टन्सी आणि संख्याबळ हे सगळ्यात महत्वाचं मधमाशांचं. त्याच्यामुळे ती जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे बाजरीवरच फिरत हो, राहिल्यामुळे हो. बाजरीचं पॉलिनेशन कायम चांगल्या होत प्रकारे राहणार. होतं आणि हो. ते सक्सेस होतं. नक्कीच बरं. आपल्या बरोबर एक शेतकरी बंधू सहभागी होत आहेत. हॅलो बळीराजा, नमस्कार. नक्कीच. आपण कोण बोलताय? नक्कीच. मधमाशांच्या पेट्यांसंदर्भात त्यांना माहिती पाहिजे होती. बरोबर. तर मला त्यांना सांगायला आवडेल की शेतकऱ्यांना मधमाशांच्या पेट्या जास्त करून डाळिंब किंवा टरबूज, खरबूज या पिकांसाठी किंवा कांद्याचे गोट असतील बियाणं यासाठी लागतात. तर मागच्या सीझनमध्ये आम्ही जवळपास 350 शेतकऱ्यांना पेट्या पुरवल्या. तर ह्या शेतकऱ्यांनाही मी सांगू इच्छितो की आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट केला की आपल्या पिकानुसार आम्ही तुम्हाला चांगली पेटी मधमाशाची सजेस्ट करू आणि उपलब्ध पण करून देऊ. गवळीजी, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. आपल्याबरोबर आणखीन एक शेतकरी बंधू सहभागी होत आहेत. हॅलो बळीराजा, नमस्कार. काळेजी, स्वागत आहे आपलं. बरोबर आहे. नैसर्गिक तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की त्याला कायदा आहे. त्याला महाराष्ट्र शासनाने सुद्धा की तुम्ही गाव पातळीवर समजा तुमचा ठराव केला ग्रामपंचायतीमध्ये, म्हणजे गाव पातळीला आपण ग्रामपंचायतीमध्ये ठराव करायचा की इथून पुढं कोणी मधमाशा जाळल्या किंवा त्याला प्रवृत्त केलं तर त्याच्या विरुद्ध आपण गुन्हा दाखल सुद्धा करू शकतो. तर ही सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीमध्ये नाही, पण आपण ग्रामीण पातळीवर आपण ग्रामपंचायतीवर ठराव करून ही कार्यवाही काही गावामध्ये चालू आहे. तर आपण त्या पद्धतीने काम करू शकतो. बरोबर. मग बरोबर आहे. त्यासाठी अजून एक आपलं सेंट्रल बिझनेस इन्स्टिट्यूट जे आहे पुण्याचं, मधमाशा संशोधन केंद्र, तर त्यांच्याद्वारे अवेअरनेस प्रोग्राम हे प्रत्येक शेतीवाडीमध्ये, गावामध्ये किंवा आदिवासी क्षेत्रामध्ये कोणतीही फी न घेता ते फ्री आपण ऑर्गनाईज करतो. त्यामध्ये त्या आदिवासी लोकांना किंवा गावकऱ्यांना मधमाशीचं महत्त्व पूर्ण 1 दिवसाचं त्यांना ट्रेनिंग असतं आणि त्यांना सांगितलं जातं की मधमाशा किती महत्त्वाच्या आहे. कारण तुमच्या मधमाशा जर तुमच्या जंगलातून गेले तर पुढे येणाऱ्या पिढ्या, आदिवासीच्या पुढे येणाऱ्या पिढ्या आहेत, त्यांना सुद्धा काही राहणार नाहीये आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा तोटा होणार आहे. मग दोघांनी सुद्धा एकमेकाच्या हातात हात घालून काम केलं आणि थोडं त्यामध्ये आमच्यासारख्या मधमाशी पालकांचा त्यांनी अवेअरनेस कार्यक्रम घेतला, नक्कीच फरक पडू शकतो. काळेजी, आपल्याला आणखीन काही विचारायचं आहे? नक्कीच. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. काळेजींनी खूप छान प्रश्न उपस्थित केला की याच्यासाठी काही कायदेशीर तरतूद आहे का. बरोबर. तर आणि मला वाटतं की बहुतेक जण आता ह्या गोष्टीने अवेअर होतात पण आहेत आणि होण्याची आता त्यासाठी सुद्धा बरंच हे आहे. पण आता मधमाशीपासून मधाचं जसं उत्पादन मिळतं तसं आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टींचं म्हणजे मधमाशीपासून आपल्याला फायदा होऊ शकतो? तर जेव्हा आपण मधमाशी हा शब्द वापरतो त्याच्या नावातच आहे मध, त्यामुळं सगळ्यांना पहिला डोळ्यासमोर येतो तो मध. आणि मध हा असा पदार्थ आहे की तो लहानपणापासून आपण खात आलेलो आहे आणि सगळ्यांना आवडणार आहे. बरोबर. तर त्याच्या व्यतिरिक्त गुणधर्म सुद्धा आयुर्वेदामध्ये 80% औषधं हे मधाबरोबर घेतली जातात. कारण मध हा खूप चांगला प्रभावी म्हणून काम करतो. म्हणजे तुम्ही जे औषध मधामध्ये टाकाल त्याचे गुणधर्म मध स्वतःमध्ये घेतो आणि मध पचायला हलका असल्यामुळे पूर्ण शरीरात आपला तो पोहोचवला जातो. मला वाटतं बाळ जन्माला आल्यावरती म्हणजे आईच्या दुधाच्या आधी सुद्धा मधाला प्राथमिक स्थान दिलेलं आहे. नंतर आईचं दूध दिलं जातं. कारण त्या मध खाल्ल्याने त्या बाळाचं जे पचन संस्था आहे ती ऍक्टिव्हेट होते. बरोबर. हा, तर मग मी सांगत होतो की मधानंतर त्यांना आपल्याला मेण मिळतं मधमाशांपासून. जे जुन्या काळी ज्या आजी असायच्या त्या कुंकू लावण्याआधी मेण लावायच्या आणि मग कुंकू लावायचे. सगळ्यात जास्त वापर होणारा मेण
त्यानंतर मधमाशीपासून आपल्याला मिळतं पोलन, म्हणजे पराग म्हणतो आपण. बर. तर मधमाशी मध हा तिच्या एनर्जी सोर्स म्हणून वापरते, आणि पोलन जो आहे तो पोलन म्हणजे तिचा प्रथिनाचा सोर्स असतो, प्रोटीन सोर्स असतो. पोलन म्हणजे काय, पराग म्हणजे काय, की फुलामधली पावडर. आपण कोणत्याही फुलाला हात लावा, तुमच्या हाताला पांढरी, पिवळी, निळी कोणतीही पावडर लागेल, ती पावडर मधमाशी गोळा करते, आपल्या घरट्यामध्ये आणते, साचवते, आणि तिला लहान लहान पिलांना जेव्हा गरज असेल प्रोटीनची त्यावेळेस ती तिच्या लहान पिलांना खाऊ घालते. तर हा पोलन. त्यानंतर चौथा प्रकार जो मधमाशीच्या पासून मिळतो आपल्याला तो म्हणजे रॉयल जेली. त्याच्या नावातच रॉयल जेली आहे. त्याला राजान्न म्हणलं जातं, म्हणजे राजा लोकांना जे खाऊ घातलेलं आहे त्याला आपण राजान्न म्हणतो. तर त्या राजान्नामध्ये खूप सारे प्रथिनं, खूप सारे विटॅमिन्स, प्रोटीन्स, त्याच्यामध्ये खूप सारे जीवनसत्व आहेत. तर हा सगळ्यात महागडा पृथ्वीवरचा आढळणारा हा राजान्न असा रॉयल जेली हा पदार्थ आहे. तो पदार्थ मिळतो. आणि पाचवा जो पदार्थ आहे ते म्हणजे मधमाशांचं विष. बर. मधमाशांचं विष सुद्धा आपल्या मेडिकल ट्रीटमेंटमध्ये वापरलं जातं. आता याचा अभ्यास पाश्चात्य देशांमध्ये जास्त आहे. आपल्या भारतामध्ये त्याचा अजून मेडिकल फील्डमध्ये अंतर्भाव न झाल्यामुळं, आपले डॉक्टर मधमाशी डंक थेरपीमध्ये अजून ट्रेन नसल्यामुळं अजून त्याचं एवढं ऍप्लिकेशन डायरेक्ट होत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा सांधिवातामध्ये खूप त्याचा इफेक्ट आहे. आणि सगळ्यात शेवटचा पदार्थ जो मधमाशीपासून मिळतो तो म्हणजे प्रोपॉलिस. त्याला आपण रोंगन म्हणतो. आता प्रोपॉलिस म्हणजे काय, की झाडाचा डिंक. तर आता जसं माणूस आजारी पडल्यावर तो काय करतो, डॉक्टरकडे जातो, डॉक्टर त्याला प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, आणि मग तो प्रिस्क्रिप्शन कुठं जातो, आपल्या मेडिसिन किंवा फार्मसी दुकानामध्ये येऊन तो औषधं घेतो आणि बरा होतो. पण मधमाशींना सुद्धा आजार असतात, त्यांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. तर मधमाशांचा डॉक्टर हा निसर्ग आहे. तर ती काय करते, मधमाशीला वाटलं की आपली कॉलनी किंवा आपला घरामध्ये आजार पसरलाय, तर ती निसर्गात जाते, वेगवेगळ्या प्रकारचे डिंक गोळा करते, ते डिंक ती घरट्यामध्ये आणते, मग त्याला आपण म्हणतो प्रोपोलिस. आणि त्या डिंक कडक असतो बघा, तर त्या डिंकाला थोडंसं आपण म्हणू की लवचिक बनवण्यासाठी स्वतःचं मेन त्याच्यामध्ये टाकते. म्हणजे मेन आणि डिंक एकत्र होऊन असा एक चिकट पदार्थ तयार होतो, आणि तो चिकट पदार्थ ते रोगराई दूर करण्यासाठी वापरतात, आणि त्याचा उपयोग आपल्या माणसाने फार्मास्युटिकल गोळ्या तयार करण्यासाठी केलाय. मग हे एक प्रोपोलिस किंवा रोंगण आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, हे सुद्धा मधमाशी पालनातून आपल्याला मिळतं. नाही, आता पण आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपण समजा एखाद्या शेतकऱ्यांनी मधमाशी पालन एक व्यवसाय म्हणून जर सुरू केलं, तर त्याला त्या मधा व्यतिरिक्त हा रॉयल जेली असेल किंवा मधमाशीचं विष असेल किंवा हा प्रोपोलिस जो घटक आहे किंवा पराग आहे, तर याचं संचयन सुद्धा त्याला करता येईल. पण त्यासाठी त्याला ते स्पेशलाइज ट्रेनिंग घ्यावं लागेल. कारण रॉयल जेली मिळवणं, पराग मिळवणं, रोंगण मिळवणं, मधमाशीचं विष काढणं हा एक सेपरेट बिझनेसची स्ट्रीम होऊन जाते. म्हणजे त्याच्यावर तुम्ही त्या स्ट्रीमवर काम केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये कमर्शियल याच्यामध्ये उतरता येतं. जसं मध तुम्हाला पेटी ठेवली, फुलांची व्यवस्था केली की तुम्हाला मध काढता येतो, तुम्ही खाऊ शकता. परंतु इतर जे पदार्थ आहे त्याला स्पेशलाइज बिझनेस स्ट्रीम आपण डेव्हलप करू शकतो. व्यवसाय म्हणजे हाही एक त्याच्यातून आणखीन एक पुढे विकसित होणारा चांगला एक व्यवसाय असा असू शकतो. आता आपल्याला जर मधमाशी पालन करायचं असेल तर त्याला काही प्रशिक्षणाची गरज आहे, काही घेणं गरजेचं आहे का? सर्वसाधारणपणे एकदा करायला सुरुवात झाली, जसं गोपालन आहे असं काही शेतकरी बांधव करतात, याला प्रशिक्षण घ्यावं लागेल? प्रशिक्षण ही सर्वात पहिली पायरी आहे. आणि प्रशिक्षण हे सुद्धा चांगल्या ट्रेनर कडून किंवा तुम्ही चांगल्या शासकीय संस्थांकडून, केव्हीकेकडून, कृषी विद्यापीठाकडून घेतलं तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मधमाशी पालनामध्ये तोटे तुमचे कमी होतात. जर ट्रेनिंग घेतलं नाही तर पुढे आपल्याला लॉसेस सुद्धा होऊ शकतात. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च संस्था जी आहे आपल्या मधमाशी ट्रेनिंग देणारी ती म्हणजे सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जी शिवाजीनगरला ॲग्री कॉलेजच्या समोर आहे. तर ती 1 महिन्याचं 5 दिवसाचं प्रशिक्षण देतात. 5 दिवसामध्ये तुम्ही बेसिक शिकता, पण 1 महिन्याचं प्रशिक्षण हे सुद्धा अत्यल्प फी मध्ये, म्हणजे फी सुद्धा 100 रुपये 200 रुपये फी असते. आणि त्यामध्ये ते महिनाभर तुम्हाला मधमाशीचे सर्व प्रकार तुम्ही जे आता आपण लिस्ट केली, रोंगण असेल, रॉयल जेली असेल, हे डिटेलमध्ये शिकवतात. तर मी हा कोर्स डिसेंबर 2022 मध्ये केला होता, आणि मला त्याचा नक्कीच फायदा पुढं बिझनेस डेव्हलपमेंट कसं करायचं किंवा त्याचा तोटे कसे टाळायचे याच्यामध्ये खूप झालं. नक्कीच. पण आता हे प्रशिक्षणाचा जर प्रश्न झाला की अत्यल्प फी मध्ये शासनाकडून किंवा इतर संस्थांकडून आपल्याला प्रशिक्षण मिळत आहे, पण जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला भांडवलाची तरतूद किती लागेल
आणि मग ह्या भांडवलाच्या तरतुदीसाठी काही शासकीय मदत किंवा आणखीन असते. असं काही त्याच्यामध्ये किंवा एखाद्या संस्थेमार्फत याला काही बरोबर मदत अशी होती का? बरोबर आहे. तर याला मधमाशांना मधमाशी पालन सुरू करण्यासाठी तुम्हाला भांडवल लागतं आणि भांडवल मिळवण्यासाठी तुम्हाला शासनाचं जवळपास 50% खादीग्राम उद्योग जे आहे आपलं डिपार्टमेंट त्याच्यातर्फे तुम्हाला 50% सबसिडीवर तुम्हाला पेट्या मिळतात. म्हणजे बरं. तुम्हाला समजा एक 10 पेट्या घ्यायच्या असेल हं. तर 10 पेट्याची तुमची बाजारातली किंमत समजा आपण म्हणू एक 50,000 असेल हं. तर त्या 50,000मध्ये शासन 25,000 घालतं, तुम्हाला तुमच्या खिशातून फक्त 25,000च घालायचे. मग तो एक फायदा शेतकऱ्याला होतो. दुसरं अजून एक स्कीम आहे की जी आपली कृषी विभाग जो आहे त्या कृषी विभागाला तुम्ही जी डीबीटी वेबसाईट आहे त्या हो. वेबसाईटवर तुम्ही मधुमक्षिका पालन हा प्रोजेक्ट जर टाकला त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पेटी मागं कृषी विभाग 800 रुपये त्या अनुदान त्याच्यामध्ये दिलं जातं. वा. आणि खरं तर मी सर्व शेतकऱ्यांना किंवा जे नवयुवक आहेत त्यांना सांगेल की तुम्ही व्यवसाय सुरुवात करायची असेल तर सुरुवातीला एकच पेटी घ्या. बरं. त्या एक पेटीला कमीत कमी तुम्ही 6 महिने सांभाळा हं. आणि तुम्हाला 6 महिने जर त्याचा उत्साह राहिला तर त्याच्यामध्ये पुढे बिझनेसमध्ये उतरा. हं. कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण ट्रेनिंग घेतो, ट्रेनिंगमध्ये कोणत्याही ट्रेनिंगमध्ये चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात आणि त्यामध्ये मग उत्साह खूप असतो. हं. मग आपण एक खट्टी 10 पेट्या 20 पेट्या घेतो, भांडवल खूप गुंतवतो, मग पुढं काय होतं की आपल्याला लॉसेस होतात, मग आपला हळूहळू उत्साह कमी होतो. तर एक पेटीपासून सुरुवात करा, तिला 6 महिने तुम्ही सांभाळा Carry करा. आणि मग पुढे तुम्हाला कॉन्फिडन्स. नक्कीच कुठल्याही व्यवसायामध्ये त्याचे थ्रेट्स पाहिले पाहिजेत, धोके पाहिले पाहिजेत आणि या 6 महिन्यामध्ये आपल्याला ते बऱ्यापैकी कळतात. कळतं. त्याला कसं फेस करायचं ह्या गोष्टीचा अनुभव येतो आणि कमी भांडवलामध्ये आपल्याला मग त्याचा फार म्हणजे एक तर हो. नैराश्य येत नाही. आपण परत पुढे पुन्हा आणखीन चालू त्याच्यामध्ये- करू शकतो. नक्कीच. आता मधमाशी पालनासाठी आपण जर सुरुवात केली आणि आता हे प्रशिक्षण वगैरे पण जर घेतलं आपण तर साधारणतः आपण म्हणले की एका पेटीपासून सुरुवात करायची. हो. तर एका पेटीपासून मधाचं उत्पादन किंवा ह्या बाकीच्या गोष्टींचं उत्पादन म्हणजे एकूण आर्थिक याच्यामध्ये हो. याचं आर्थिक स्वरूप कसं बरोबर. असतं? तर एका पेटीपासून सुरुवात जर तुम्ही केली तर एक पेटीमध्ये तुम्हाला साधारण खर्च येतो 5,500 रुपये. बरं, एका पेटीची जर युरोपियन माशी असेल तर त्या पेटीमधून तुम्हाला नक्कीच आपण बोलूयात या हो. विषयावरती. एक शेतकरी बंधू आपल्याबरोबर सहभागी होतात. हॅलो बळीराजा, नमस्कार. कोण बोलताय आपण? स्वागत आहे आपलं. हा, श्रीरामपूरला शिरसगाव इथं आमचा गोदागिरी फार्म मधमाशी पालन युनिट आहे. तर आपण तिथे येऊन नक्की घेऊ शकता. आपलं पीक कोणतं आहे त्याच्यामध्ये? बरोबर. हा, तर तुम्हाला कपाशी आणि सोयाबीनला नक्कीच त्या मधमाशीच्या पेटीचा फायदा होईल. हो हो, घेता येईल आपल्याला. कार्यक्रमाच्या शेवटी मोबाईल नंबर सांगणार आहे, तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. सर, आपल्या आर्थिक ह्याचं जे गणित आहे त्या आर्थिक गणित आपण विश्लेषण करतो. तर मधमाशी पेटी जेव्हा आपण सांभाळतो कमीत कमी तिला आपल्याला 6 महिने फुलाची व्यवस्था होईल इतकी आपल्याला आजूबाजूला त्याची पूर्तता करावं लागते. एकदा मधमाशीला महत्वाचं काय फुलं, तर फुलाची पूर्तता केली, तिला सांभाळलं तर नक्कीच ती आपल्याला मध देऊन जाते. तर कमीत कमी आपल्याला एका पेटीपासून 6 महिन्यामध्ये 2 ते 4 किलो 5 किलो पर्यंत मध मिळू शकतो. परंतु सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे की फुलाची व्यवस्था ही कंटिन्यू असली पाहिजे, मध्ये गॅप पडायला नको. कारण त्यांचं पोट भरल्यानंतर ते आपल्या माणसासाठी मध साठवणार आहे. कारण त्यांचं जर पोट भरलं नाही तर आपल्याला सुद्धा पुढे मध मिळणार. घर खर्च झाल्यावरती बँकेत जमा करणार. बरोबर. नक्कीच. आणि बाकीच्या गोष्टींच्या विक्रीतून याच्यातून आणखी याचं म्हणजे गणित कसं असेल साधारण? आता एका पेटीपासून आपण 3-4 किलोचा मधाचं 6 महिन्यात उत्पादन. हो, तर उत्पादन साधारण मार्केट रेट मधाचा 1,000 रुपये किलो आहे. जो मधमाशी पालक स्वतः मध काढून जो विकतो त्याचा मार्केट रेट 1,000 रुपये किलो आहे. तर बाकीचे तुम्हाला मध त्याच्यापेक्षा कमी मिळतील, त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा मिळतील, म्हणजे कंपनी वाईज बदलतो. तर आता तुम्ही 5 किलो मध तुम्हाला 6 महिने मिळाला, तुम्ही भांडवल गुंतवलं होतं 5,500 रुपये, तर तुम्हाला 5,000 रुपये 6 महिन्यामध्ये रिकव्हर होतात. पुढच्या सीझनला परत तुम्हाला पेटी विभाजन होणार आहे, म्हणजे एका पेटीचे 2 पेट्या होणार आहे. बरं. ते विभाजन कसं करायचं, काय करायचं याचं प्रशिक्षण तुम्हाला दिलं जातं. मग तुम्ही जे 5,000 गुंतवले होते, 5,000 तुमचे आले, प्लस मध पण मिळालं, व्याज पण मिळालं. परत पुढे तुम्ही त्या 2 चे 4 होणार आहे, गुणोत्तर ते वाढत जाणार आहे पुढे. पण त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी
सगळ्यात महत्वाची महत्वाची आहे. आपल्या क्षेत्राची क्षेत्राची जपणूक जाणीव. महत्वाची आहे. नक्कीच. आता मधमाशी पालन करतानाचे धोके लक्षात घेणं पण गरजेचं बरोबर. आहे. थ्रेट्स कुठल्याही बरोबर. व्यवसायातले याच्यामध्ये धोके काय काय असू शकतात? बरोबर. तर मधमाशी पालनामध्ये जसं मागे सांगितलं की तुम्ही कमीत कमी पेट्यामध्ये सुरुवात करा, अनुभव घ्या आणि मग पुढे जा. हा पहिला धोका आहे. दुसरा धोका जो आहे तो म्हणजे शेतकरी जेव्हा आम्ही पेट्या देतो शेतकऱ्यांकडं, तर शेतकऱ्यांना आता आपल्याला माहिती आहे की पेस्टिसाइड मारल्याशिवाय कोणतंही पीक येत नाहीये. मग तो एक धोका आहे मधमाशी पालनामध्ये, की जो मधमाशी पालक नव्याने सुरुवात करतोय आणि त्याच्या आजूबाजूला खूप सारे कीटकनाशक मारणारे शेतकरी असतील तर त्याची पेटी जगण्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी होत जातं. तर तो एक सर्वात मोठा धोका आहे. आणि तिसरा धोका जो आहे तो म्हणजे मधमाशांना काही पक्षी सुद्धा खातात. बरं. तर ते पक्षी जास्त करून हिवाळ्यामध्ये ऍक्टिव्ह असतात. तर जर तुमच्या आजूबाजूला मधमाशी पालन तुम्ही करत असाल, मधमाशी पालक असाल, तुमच्या आजूबाजूला झाडं खूप आहे, तारी खूप आहे, ज्याच्यावर पक्षी बसून आपल्या मधमाशांची ये जा बघू शकतात. तर मधमाशां त्या पक्ष्यांद्वारे सुद्धा आपल्याला खूप मोठा तोटा होऊ शकतो. म्हणजे हे धोके टाळणं याच्यामध्ये गरजेचं आहे. याच्यामध्ये आता क्लायमेटचा म्हणजे वातावरणाचा सुद्धा याच्यावर काही परिणाम होतो का? नक्कीच परिणाम होतो. तर मधमाशांना मध तयार करण्यासाठी जे आवडणारे महिने ते मी तुम्हाला सांगतो. तर पाऊस थांबल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निसर्गामध्ये खूप फुलं येतात. तर हे 2 महिने मधमाशांच्या आवडीचे आहेत. त्यानंतर मध्ये परत हिवाळ्याचा गॅप येतो, परत थंडी येते आणि परत आपला जो मधाचा सीझन चालू होतो तो फेब्रुवारीच्या पुढं, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पर्यंत. महाराष्ट्राचं मी सीझन पॅटर्न सांगतोय. तर हे 4 महिने आणि हे 2 महिने असे 6 महिने वर्षातले तुम्हाला मध मिळू शकतो. आणि उर्वरित जे महिने 6 महिने त्या 6 महिन्यामध्ये आपल्याला मधमाशांची काळजी घ्यायची. म्हणजे आपण त्यांची काळजी घेणार, मग ते आपली काळजी घेणार. नक्कीच. पण आता या 6 महिन्यामध्ये आता त्यांना मग आपण काळजी घ्यायची म्हणजे सगळ्यात महत्वाचा काळजीचा भाग म्हणजे दर 15 दिवसाला तुम्हाला पेटी उघडायची आहे, त्यांची साफसफाई करायची आहे, त्यांची रोगराई बघायची आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतात, तर ते रोग ओळखून तुम्हाला त्याच्यावर ट्रीटमेंट सुद्धा करायची आहे. आपल्याला करणं शक्य आहे. त्याचे ट्रेनिंग सुद्धा दिली जाते किंवा त्याचं लिटरेचर सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपल्याला फिडिंग सुद्धा द्यावे लागते. समजा आता हिवाळ्यामध्ये त्यांच्याकडे स्टोरेज राहिलंच नाही, अन्न राहिलंच नाही, त्यांची उपासमार होते. मग उपासमार झाली तर काय होते, राणी माशी अंड देणं बंद करते. अन्न देणं बंद झालं म्हणजे पुढची पिढी येणार नाही. मग त्या काळामध्ये आपल्याला त्यांना कृत्रिम खाद्य द्यावं लागतं. कृत्रिम खाद्य म्हणजे काय की 50% साखर आणि 50% पाणी हे एकत्र करून आपण त्यांना हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये फिडिंग करायचं. मग एकदा आपला मधाचा सीझन झाला की मधमाशा आपण दिलेलं फिडिंग घेतच नाही, कारण त्यांना पहिलं आकर्षण असतं फुलांकडे. बरोबर आहे. मग आपण समजायचं की आता आपल्या फिडिंगची गरज नाहीये, मधमाशा त्यांचं काम चालू केलंय त्यांनी. नक्कीच. आपल्या शेतीचा महत्वाचा आधार म्हणजे महिला वर्ग आहे. बरोबर. भगिनी आहेत आपल्या. बरोबर. आणि मग महिलांसाठी हा व्यवसाय करणं शक्य आहे का काय, ह्याच्यामध्ये त्यांना काही म्हणजे त्यांच्याबद्दल ह्याच्यामध्ये काय सांगाल? तर आतापर्यंतचा अनुभव असा आहे की पालन हा शब्द जर आपण घेतला तो आपण लगेच स्त्रीकडे वळवतो. तर तसं नैसर्गिक गुणधर्म आहे. तर मधमाशी पालन हे स्त्री वर्ग जास्त चांगला करू शकतो, कारण एक आत्मीयता असते. आणि जास्त करून आदिवासीच्या महिला आहेत की ज्यांना उत्पन्नाचं साधन नाहीये, पण निसर्ग त्यांच्या साथीला आहे. आता आपण नगर जो भाग आहे की आपल्याकडे थोडंसं फॉरेस्ट कमी आहे, पण जो अकोला भाग जो आहे, भंडारदरा जो एरिया आहे, तिथं खूप निसर्ग आहे. तिथं त्या महिलांनी जर प्रशिक्षण घेतलं आणि त्यांनी जर मधमाशी पालन चालू केलं तर नक्कीच उत्कृष्ट प्रकारचं मध, सेंद्रिय मध आपण त्याला म्हणू शकतो, कारण फॉरेस्टमध्ये तर पेस्टिसाइड स्प्रे होत नाही. असंच उत्कृष्ट प्रकारचं मध ते काढून स्वतःचं ब्रँडिंग करून ते विकू शकतात. बरं. आता ब्रँडिंगच्या बद्दल आपण विचारलंच आहे, तर याचं ब्रँडिंग कसं करावं लागेल? याचा तयार होणाऱ्या उत्पादनांना ब्रँडिंग शक्य आहे का आपल्याला? कारण प्रत्येक ठिकाणी आता कंपन्या आहेत, त्यांचे मोठे मोठे ब्रँड आहेत. बरोबर. मग तसं आपलं काही वेगळं याच्यामध्ये होऊ शकतो, प्रोत्साहन मिळू शकतं. सगळ्यात महत्वाचं त्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंटचं सुद्धा फंडिंग असतं की तुम्ही ब्रँड तयार करा, त्याला पुढं म्हणजे 0 पासून तर तुम्ही पुढच्या स्टेप पर्यंत जाण्यास प्रत्येक याच्यामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला मदत करतं. पण ब्रँड क्रिएट, तुमचा ब्रँड हा तुम्ही स्वतः मधमाशी पालक आहात. बरोबर आहे. कारण इतर ज्या कंपन्या आहेत त्या कलेक्ट करून, जसं दुधाचं कलेक्शन होतं बघा, आपण दुधाची डेअरी म्हटलं तिथे स्वतः गाया नसतात, कलेक्शनच असतं. तर मोठमोठ्या कंपन्यांचं काय असतं की कलेक्ट करणं आणि विकणं.
पण आपला जो USP आहे, हम्म. आपला काय, आपण तुम्ही स्वतः मधमाशी पालक आहे, लोक तुम्हाला तुमच्याकडे काय येणार आहेत, कारण तुम्ही स्वतःच्या पेट्या सांभाळताय आणि तुम्ही स्वतः एक ऑथेंटिक मध तयार करताय. बरोबर. त्या दृष्टीने तुमच्याकडे ग्राहक आपोआप येणार आहे. फक्त तुम्ही हम्म. काय करायचंय की अवेअरनेस करायचंय की माझ्याकडे पेट्या आहेत, मी मध तयार करतोय. तर त्या दृष्टीने ब्रँडिंग करायला सोपं होऊन जातं. नक्की. तुम्हाला इतर गोष्टी करायची गरज नाही. जसं कंपनी ऍडव्हर्टाईज करतात, जाहिरात करतात, ते पुढे तुम्ही व्यवसाय जसं वाढेल तसं करणार तुम्ही. पण सुरुवात करायला तुम्हाला स्वतःच ब्रँडिंग मधमाशी पालक. आता ह्याच्यामध्ये आपण नव उद्योजकांना किंवा नवतरुणांना जे आता फ्रेश बाहेर एज्युकेशन घेऊन पडलेले आहेत, डिग्री होल्डर्स आहेत, तर हे ह्याच्यामध्ये काही करिअर बनवू शकतं का? म्हणजे तुम्ही स्वतःच एक त्याच्यामध्ये उदाहरण आहे, तरी पण आपण. नक्कीच. तर जसं आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणतो की नारळाचा कोणताही भाग वाया जात नाही, तसं मला असं वाटतं की मधमाशी पालन हा एक व्यवसायामधला कल्पवृक्ष आहे की तुम्ही तुमच्या आवडीचं सेक्टर निवडा आणि त्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस करा. आता महिलांचा जर भाग परत आपण घेतला तर मेणापासून विविध पदार्थ बनतात. जसं आता माझी स्वतःची आमच्या फर्ममध्ये मिसेस मेणापासून लिपस्टिक बनवते, मेणापासून सोप बनवते, त्याच्यामध्ये मधाचा सुद्धा अंश असतो. नंतर काजळ बनवते. त्यानंतर मधापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य प्रसाधन सुद्धा बनवू शकतो. फेस वॉश असेल, कारण मध हा पूर्वीपासून आपण एक सौंदर्य प्रसाधनाची वस्तू सुद्धा म्हणून वापरला गेलेला आहे. आपण चेहऱ्यासाठी सुरुवातीपासून वापरतोय. तर त्या मधाचा, मेणाचा वापर करून विविध पदार्थ सुद्धा महिला वर्ग बनवू शकतात. आता आम्ही या सीझन मध्ये ट्राय केलंय की आम्ही मेणापासून राख्या सुद्धा बनवल्या. अरे वा. तर वेगवेगळ्या मोल्ड वापरून त्या मोल्डमध्ये राख्यांचं मेण वापरलंय आणि त्या मेणाचा एक आकर्षक शेप तयार झाला आणि त्या राख्या आम्ही आता बनवतोय. शेतकरी बंधूंना, असं या निसर्गाने आपल्याला दिलेले एक महत्वाचं देणगी म्हणजे ही मधमाशी आहे. हिच्या उत्पादनांपासून आता अनेक प्रकारची उत्पादनं, मग मध आहे, पराग आहे, रॉयल जेली आहे, विष आहे, प्रोपोलिस आहे, त्याच्या व्यतिरिक्त आता सरांनी त्यांनी बनवलेले प्रॉडक्ट म्हणजे अगदी राखीपर्यंत, लिपस्टिकपर्यंत किंवा फेस वॉशपर्यंत याच्यामध्ये त्यांनी बनवलेलं आहे. असे अनेक संधी या क्षेत्रामध्ये आता येऊ घातलेली आहे आणि या निसर्गाच्या देणगीचं आपल्याला संगोपन सुद्धा याच्यामधून करता येणार आहे. आपल्याला जर ऋषिकेश अवताडे सरांबरोबर याच्यानंतर काही संपर्क करायचा असेल तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 99 60 55 34 07. पुन्हा एकदा 99 60 55 34 07. सर, आज आपण इथे आलात आणि शेतकरी बंधूंना अत्यंत मोलाचं असं हे छान मधुमक्षिका पालन एक शेतीपूरक व्यवसायावरती मार्गदर्शन केलं. त्यासाठी आकाशवाणी आणि सर्व शेतकरी बंधू यांच्या वतीने आपले धन्यवाद. धन्यवाद.